जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक 19वा शिकवण निरूपण नाम समास 6वा बुद्धिवाद निरूपण नाम श्रीराम समर्थ. या समासाचा हा दुसरा भाग आहे. यामध्ये आपण 16व्या ओवीपासून शेवटच्या ओवीपर्यंत श्रवण करणार आहोत आणि पहिल्या भागामध्ये आपण 1 ते 15 ओव्यांचं श्रवण केलेलं आहे. 16वी ओवी अशी आहे या समासाची. अक्षर बरे वाचणे बरे, अर्थांतर सांगणे बरे, गाणे नाचणे अवघेची बरे पाठांतर. या ओवीमध्ये समर्थ सांगतात की अक्षर सुंदर आणि शुद्ध लिहिणं चांगलं आहे. उत्तम वाचन करणं सुद्धा चांगलं आहे. वाचलेल्या गोष्टींचा योग्य अर्थ समजून घेणं हे सुद्धा चांगलं आहे. सोबत गायन करणं, नृत्य करणं, पाठांतर करणं या सर्व कला आणि कौशल्य कायमच उपयुक्त असतं. या ओवीमध्ये समर्थ आपल्याला व्यक्तिमत्व विकासासाठी आवश्यक असलेल्या विविध गुणांचं महत्व सांगतात. परमार्थी मनुष्य म्हणजे केवळ ध्यान करणारा नव्हे, तर ज्याच्यामध्ये ज्ञान आहे, कला आहे, अभिव्यक्ती आहे आणि लोकांसोबत संवाद साधण्याची क्षमता आहे असा व्यक्ती आहे. अक्षर बरे, अभिव्यक्तीसाठी शुद्धता पाहिजे है ना. सुंदर अक्षर म्हणजे केवळ लिखाणाची शोभा नव्हे, तर विचारांची स्पष्टता म्हणजे सुंदर अक्षर. शिस्त, एकाग्रता, स्वच्छता यांचं प्रतीक म्हणजे सुंदर अक्षर आहे. ज्याप्रमाणे सुंदर अक्षर वाचणाऱ्याला आनंद देतं, तसंच सुंदर विचार आणि शुद्ध आचरण, मंगलाचरण समाजाला प्रेरणा देत असतं. वाचणे बरे, ज्ञान मिळवणे खूप गरजेचं आहे. वाचनामुळे बुद्धी विकसित होते, विचारशक्ती वाढते, विवेक जागृत होतो आणि जीवनातील अनुभव समृद्ध होत जातात वाचनामुळे बरं का. त्यामुळे साधकाने सतत वाचत राहून ज्ञान ग्रहण करत राहिलं पाहिजे. अर्थांतर सांगणे बरे म्हणजे ज्ञानाचे आकलन आणि निरूपण. फक्त वाचन पुरेसं नाही, तर जे वाचलंय त्याचा अर्थ समजून घेऊन ते इतरांना समजून सांगणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. खरे ज्ञान तेच जे जीवनामध्ये उतरते, आचरणामध्ये येते आणि इतरांच्या कल्याणासाठी उपयोगी पडते, ते खरे ज्ञान. गाणे नाचणे अवघेची बरे. समर्थ इथे कलांचा तिरस्कार करत नाहीत, उलट योग्य उपयोगाचे महत्व सांगतात. गायन, नृत्य आणि कला यांच्या माध्यमातून मन प्रसन्न होते, भक्ती व्यक्त होते आणि समाजाशी सुसंवाद साधता येतो. भगवंतांच्या गुणाचे गायन करणे म्हणजे कीर्तन, भक्तिभावाने केलेली कला ही साधनेचे काय आहे, एक माध्यम होऊ शकते. बघा, पाठांतरामुळे स्मरणशक्ती वाढते, मन एकाग्र होतं आणि जे ज्ञान आहे ते टिकून राहतं. परंतु केवळ पाठांतर न करता त्याचा अर्थ सुद्धा आपण समजून घेतला पाहिजे. बघा ना, दैनंदिन जीवनामध्ये एक शिक्षक केवळ पुस्तक वाचून शिकवू शकत नाही, तर तो विषय समजून सांगतो, सुंदर पद्धतीने मांडून देतो, त्याला संलग्न अशी उदाहरणं देतो आणि त्यातून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळते. त्यासाठी ज्ञानाबरोबर अभिव्यक्तीचं कौशल्य गरजेचं होतं की नाही. साधकानेही तसंच करावं. शास्त्र वाचन, मनन, चिंतन, कीर्तन, नामस्मरण ही सगळी साधनं आहेत. ज्ञान हे स्वतःपुरतं केवळ मर्यादित न ठेवता ते लोककल्याणासाठी सुद्धा त्याचा उपयोग करणं हेच जास्त श्रेष्ठ आहे. बघा, समर्थांनी संदेश दिलेला आहे या ओवीतून. ज्ञान मिळवा, त्याचा अर्थ समजून घ्या, आपले विचार स्पष्टपणे मांडायला शिका, कला आणि कौशल्याचा सदुपयोग करा. पाठांतराबरोबरच आचरणाला सुद्धा तितकंच महत्व द्या. व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास आम्ही केलाच पाहिजे. मनुष्याने ज्ञान आहे, वाचन आहे, अर्थ समजून सांगण्याची क्षमता आणि विविध कलांचा विकास करणं खूप गरजेचं आहे. ही सर्व कौशल्य विवेकाने आणि आत्मकल्याणासाठी जर वापरली तर जीवन समृद्ध होतच होतं. ज्ञानाला अभिव्यक्तीची जोड मिळाली की ते समाजासाठी प्रकाश बनतं. बघा पुढची ओवी. दीक्षा बरी मित्री बरी, तीक्ष्ण बुद्धी राजकारणी बरी, आपणास राखे नाना परी अलिप्तपणे. समर्थ सांगतात की योग्य प्रकारे घेतलेली दीक्षा चांगली संगत म्हणजे चांगली मैत्री ही सुद्धा उपयुक्त आहे. तीक्ष्ण बुद्धी असणे आणि व्यवहार कौशल्य असणे हे अत्यंत गरजेचं आहे. परंतु या सर्व गोष्टी करताना मनुष्याने स्वतःला अनेक प्रकारे अलिप्त ठेवलं पाहिजे. म्हणजे आसक्ती आणि स्वार्थापासून दूर असणं तितकंच गरजेचं आहे. या ओवीमध्ये समर्थ आपल्याला साधना, संगती, बुद्धी आणि व्यवहार यांचा योग्य समतोल कसा असावा याबद्दल सांगितलंय. परमार्थी मनुष्याने केवळ जग सोडून द्यावे असं नाही,
तर या जगामध्ये राहून विवेकाने आणि अलिप्त भावनेने काय केलं पाहिजे, वागलं पाहिजे. दीक्षा बरी म्हणजे योग्य मार्गदर्शन आवश्यक आहे. दीक्षा म्हणजे केवळ मंत्र घेणे नव्हे, तर एखाद्या श्रेष्ठ मार्गाचा स्वीकार करणे म्हणजे दीक्षा घेणे. योग्य गुरूंकडून मिळालेली दीक्षा मनाला योग्य दिशा देते, साधनेमध्ये स्थिरता आणते आणि जीवनाचं ध्येय स्पष्ट करते. ते काय आहे, योग्य गुरूंकडून मिळालेलं दीक्षेतूनच होऊ शकतं. परंतु गुरु आणि साधना निवडताना आपल्याकडे विवेक असणं गरजेचं आहे. मित्री बरी, मित्री म्हणजे मैत्री सांगितली समर्थांनी, संगतीचं महत्व सांगितलं. चांगली उत्तमाची मैत्री जीवनाला उन्नत करते, बरोबर आहे का, ऊर्ध्व गतीला घेऊन जाते. सज्जन मित्र जो आहे, चांगली मैत्री आहे, उत्तमाची मैत्री आहे, ती वेळोवेळी योग्य मार्गदर्शन करते, आपल्यात असलेले दोष दाखवून देते, चांगल्या मार्गावरती प्रेरणा देते. वाईट संगती मनुष्याला अधोगतीकडे, अधपतनाकडेच घेऊन जात असते. तीक्ष्ण बुद्धी राजकारणी बरी. येथे राजकारणी म्हणजे आजच्या अर्थाने राजकीय पक्ष नव्हे, काय कुठलंही राजकारण आजच्या गोष्टीशी संलग्न नाहीये समर्थांना विपरीत. तर राजकारणी म्हणजे लोकव्यवहार समजण्याची कला, परिस्थिती ओळखण्याची क्षमता आणि व्यवहार ज्ञान म्हणजे काय आहे, राजकारण. तीक्ष्ण बुद्धी म्हणजे काय, योग्य अयोग्य ओळखणे, प्रसंगानुसार निर्णय घेणे आणि लोकांचा स्वभाव समजून घेऊन बोलणे म्हणजे तीक्ष्ण बुद्धी आहे. आध्यात्मिक व्यक्तीलाही व्यवहारात सावधपणा खूप गरजेचा असतो. आपण असं राखे नाना परी अलिप्तपणे, ही या ओवीतली सगळ्यात महत्वाची शिकवण आहे. ज्ञान आहे, सत्ता आहे, मैत्री आहे, कौशल्य आहे, प्रसिद्धी आहे, या सर्व गोष्टी असल्या तरी आपलं मन त्यामध्ये अडकलं पाहिजेच नाही. अलिप्तपणा म्हणजे कसं, कर्तव्य करणे पण अहंकार न ठेवणे, संपत्ती वापरणे पण त्या संपत्तीचा गुलाम न होणे, लोकांमध्ये राहणे पण अंतर मन अखंड भगवंताशी जोडलेलं असणं, याचा अर्थ होतो अलिप्तपणा. बघा ना, एक चांगला व्यवस्थापक मॅनेजर आहे, त्याच्याकडे बुद्धी आहे, कौशल्य आहे, लोकांशी संबंध ठेवण्याची त्याच्याकडे कला आहे. पण तो जर मॅनेजर त्याच्या पदामध्ये, सत्तेमध्ये आणि त्याला केलेली कोणी कॉम्प्लिमेंट दिल्या, एखादी प्रशंसा केली आणि त्यामध्ये जर तो अडकला, तर त्याचा विवेक नष्ट व्हायला सुरुवात होते. खरा कुशल मनुष्य जबाबदारी पार पाडतो, पण मनाने मात्र स्वतंत्र असतो. बघा बघा श्रीकृष्ण सरांचं उदाहरण आहे. भगवान श्रीकृष्ण यांचं एक जीवन जे आहे ना, हेच सर्वोत्तम उदाहरण आहे. बघा, भगवान श्रीकृष्णांनी राजकारण केलं, समाज व्यवहार केला, धर्मरक्षण केलं, या सर्व क्षेत्रामध्ये त्यांनी अत्यंत निपुणपणे कुशल प्रवीण होते त्या सर्व क्षेत्रामध्ये. पण त्यांचं मन हे सदैव धर्म आणि आत्म्याशीच, परमतत्वाशीच जोडलेलं होतं, बरोबर आहे का. योग्य गुरु, योग्य संगती स्वीकारलीच पाहिजे, बुद्धीचा विकास केलाच पाहिजे, व्यवहार ज्ञान मिळवलंच पाहिजे आणि कोणत्याही गोष्टीची आसक्ती आपण ठेवलीच नाही पाहिजे. या जगामध्ये राहूनही आपलं मनाने अलिप्त असलं पाहिजे, अखंड भगवंताशी आपण जोडलं गेलेलं असलं पाहिजे. जीवनामध्ये दीक्षा पाहिजे, चांगली उत्तमाची संगती पाहिजे, तीक्ष्ण बुद्धी पाहिजे, व्यवहार कौशल्य असणं हे सगळं गरजेचं आहे. पण या सर्वांचा उपयोग करताना मन मात्र अलिप्त ठेवणे हाच खरा तो विवेक. कर्तव्य जगात करावं, पण मनामध्ये आसक्ती भगवंताशिवाय कुठली असू नये. बघा पुढची ओवी. अखंड हरिकथेचा छंदू, सकळास लागे नाम वेदू, प्रगट जयाचा प्रबोधू, सूर्य जैसा. समर्थ सांगतात की ज्याला सतत हरिकथेचा म्हणजे भगवंतांच्या गुणांचे वर्णन, चिंतन आणि स्मरण याचा छंद लागलेला असतो, त्याच्या जीवनामध्ये सर्वांना नामस्मरणाची प्रेरणा मिळते आणि ज्याचे ज्ञान आणि जागृती सर्वत्र स्पष्ट दिसून येते ना, त्याचा प्रभाव हा सूर्याप्रमाणे सर्वांना प्रकाशित करणारा असतो, प्रकाश देणारा असतो. या ओवीमध्ये समर्थ भक्ती, नामस्मरण, आत्मज्ञानाच्या प्रभावाचे वर्णन करतात. खरा संत आणि साधक केवळ स्वतःची साधना करत नाही, तर त्याच्या जीवनातून इतरांनाही भक्तीची प्रेरणा मिळतच असते. हरिकथा म्हणजे कसं, केवळ कथा ऐकणे नव्हे, तर भगवंताचे गुणचिंतन करणे, ईश्वराच्या तत्वांचा विचार करणे, भक्ती आणि सदाचाराचा प्रसार करणे म्हणजे हरिकथा आहे. ज्याच्या मनाला हरिकथेची गोडी लागलेली असते ना, त्याचे चित्त हळूहळू विषय विकारांपासून दूर होतं आणि भगवंताकडे वळत असतो. जसे शरीराला अन्नाची गरज असते है ना, भूक लागते ना, तेव्हा आपण अन्न देतो, तसंच आत्म्याला भगवंताचे नामस्मरण म्हणून आपण तो आहार दिला पाहिजे. सकळास लागे नामवेदू, नामवेदू म्हणजे नामस्मरण, नामाची गोडी, नामाची प्रेरणा. संतांच्या सहवासामध्ये राहिल्यावर लोकांमध्ये नामस्मरणाची आवड आपोआप निर्माण होते.
मन आपोआप शांत होतं आणि भक्तीची भावना जागृत व्हायला सुरुवात होते. ज्याच्या मुखातून सतत भगवंताचे नाम निघते, त्याच्या संगतीने इतरांचे मन सुद्धा पवित्र होत असते. प्रगट जयाचा प्रबोधू, प्रबोध करणे म्हणजे जागृती करणे, ज्ञानाचा प्रकाश करणे. खऱ्या साधकाच्या जीवनामध्ये विचारांची स्पष्टता असते, आचरणामध्ये शुद्धता असते आणि प्रेम करुणा असते. हे सर्व गुण त्याच्यामध्ये ते दिसून येतात त्या साधकाच्या जीवनात. त्याला स्वतःची जाहिरात करण्याची कधी गरज भासत नाही. त्याचे जीवनच सगळ्यांसाठी एक संदेश बनलेला असतं. सूर्य जैसा, समर्थांनी उदाहरण दिलंय सूर्याचं. बघा ना, सूर्य कसा आहे, सर्वांना स्वतः प्रकाश देतो आणि जेव्हा तो स्वतः प्रकाश देतो, सर्वांना देतो, तेव्हा कुठलाही भेदभाव करत नाही. तो सर्वांना सारखी ऊर्जा देतो. त्याचप्रमाणे ज्ञानी आणि भक्तिमय व्यक्ती जो आहे, साधक जो आहे, तो स्वतःच्या ज्ञानाने आणि भक्तीने इतरांचं जीवन प्रकाशित करत असतो. एखादी व्यक्ती सतत सकारात्मक विचार करते, प्रेमाने वागते, इतरांना प्रेरणा देते आणि स्वतःच्या आचरणातून चांगुलपणा दाखवते, तर तिच्या सहवासाने इतरांमध्येही चांगले बदल घडायला सुरुवात होत असते. ज्ञानेश्वर माऊलींनी काय केलं? ज्ञानेश्वरी लिहिली आणि भगवंताचे तत्व सामान्य लोकांपर्यंत पोहोचवलं की नाही? त्यांच्या ज्ञानाचा प्रकाश आजही अनेक लोकांना प्रकाशित करतोय, मार्गदर्शन करतोय की नाही? बघा, नामस्मरणाची सवय आपण वाढवलीच पाहिजे. हरिकथेचं श्रवण आणि चिंतन वाढवलंच पाहिजे. ज्ञान केवळ स्वतःपुरते मर्यादित ठेवूच नाही, आपल्या आचरणातून इतरांना प्रेरणा आपण दिली पाहिजे. जीवन असे जगलं पाहिजे की आपल्यामुळे इतरांच्या जीवनामध्ये प्रकाश निर्माण झाला पाहिजे. ज्याच्या जीवनामध्ये अखंड भगवंताचे नामस्मरण, हरिकथेची आवड आणि ज्ञानाचा प्रकाश असतो, त्याचा प्रभाव हा सूर्याप्रमाणे सर्वांना मार्गदर्शन करणारा आणि प्रेरणादायीच असतो. नामस्मरणाने अंतःकरण प्रकाशित होते आणि प्रकाशित अंतःकरण इतरांचे जीवन उजळून काढत असते. बघा, दुर्जनांशी राखो जाणे, सज्जनांशी निववू जाणे, सकळांच्या मनीचे जाणे, त्यांचे त्यापरी. काय सांगितलं या ओवीमध्ये समर्थांनी? जो खरा विवेकी आहे, ज्ञानी मनुष्य आहे, तो दुर्जन व्यक्तीशी सुद्धा योग्य प्रकारे व्यवहार करणे जाणत असतो. सज्जनांना तर तो प्रेमाने बोलत असतो, समाधानाने जवळ ठेवत असतो. हे सर्व तो जाणतच असतो. तो प्रत्येकाच्या मनातील भावना आणि स्वभाव ओळखूनच त्यांच्याशी त्या पद्धतीने वागत असतो, वर्तन करत असतो. या ओवीमध्ये समर्थांनी व्यवहारातील विवेक, माणसांची पारख आणि योग्य वर्तन कौशल्य सांगितलेलं आहे. संत किंवा विवेकी मनुष्य सर्वांशी एकसारखा व्यवहार करत नाही. ते प्रत्येकाच्या स्वभावानुसार वेगवेगळ्या मार्गाने त्यांच्याशी कसं वागायचं हे ठरवतात. दुर्जनासी राखो जाणे. दुर्जन म्हणजे कसं? वाईट प्रवृत्ती असलेला तो दुर्जन, स्वार्थी आहे तो दुर्जन, अहंकारी जो आहे तो दुर्जन, दुसऱ्यांना त्रास देतो तो दुर्जन. समर्थ इथे दुर्जनाला द्वेष करावा असं म्हणत नाहीत. समर्थ काय म्हणतात? दुर्जनांशी राखो जाणे म्हणजे त्यांच्यापासून सावधपणे आणि विवेकाने वागावे, याची जाणीव तुम्हाला आम्हाला असली पाहिजे. दुर्जनांशी व्यवहार करताना त्यांच्याशी अति जवळीक ठेवूच नये. त्यांच्या दोषांचा परिणाम स्वतःवरती होऊ देऊ नये. आवश्यक तेवढा संबंध ठेवावा दुर्जनांशी. हेच राखो जाणे है ना. त्यांचा द्वेष करणे म्हणलं नाही, राखो जाणे म्हणजे योग्य अंतरावरती त्या दुर्जनाला ठेवायचं. सज्जनाशी निववू जाणे. सज्जन म्हणजे चांगल्या विचारांचा, सद्विचारांचा म्हणजे सज्जन. प्रामाणिक आहे तो सज्जन, परोपकारी आहे तो सज्जन, आणि जो भक्तिमय साधक आहे, भक्तिमय व्यक्ती आहे तो सज्जन आहे. अशा लोकांना प्रेमाने जवळ करावे, त्यांचा आदर करावा आणि त्यांच्याशी असलेला सत्संग वृद्धिंगत करावा, वाढवावा. कारण सज्जनांची संगती जीवनाला उन्नत करते की नाही. सकळांच्या मनीचे जाणे ही विवेकी व्यक्तीची सर्वात मोठी खूण आहे. सकळांच्या मनीचे जाणे. तो फक्त बाह्य वर्तन पाहत नाही, तर समोरच्याची भावना सुद्धा समजून घेतो, त्याची मानसिक अवस्था ओळखतो, योग्य शब्द योग्य वेळ निवडतो आणि मग त्याच्याशी बोलतो. तो कसा आहे? सकळांच्या मनी जाणे, तो विवेकी आहे. त्याला खरं व्यवहार ज्ञान असं म्हणतात. त्याचे त्यापरी. प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव वेगळा असतो, म्हणून सर्वांशी एकाच पद्धतीने वागता येऊ शकत नाही. लहान मुलाशी आपल्याला प्रेमाने बोलावं लागतं, त्याच्या पद्धतीनेच बोलावं लागतं, बरोबर आहे का? ज्ञानी व्यक्ती आहे त्याच्याशी नम्रतेने संवाद साधावा लागतो. हट्टी व्यक्ती आहे एखादा, एकदम हट्टी, त्याच्याशी आपल्याला संयम ठेवून बोलावं लागतं. आणि दुर्जनांशी सांगितलं समर्थांनी याच ओवीमध्ये, दुर्जनांशी राखो, अंतर ठेवलं पाहिजे, म्हणजे सावधपणे एक ठराविक अंतर ठेवलं पाहिजे. आणि ही विवेकाची कला आहे. आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये
बघा ना, एखादा चांगला नेता आहे किंवा आपली एखादी टीम आहे, त्या टीम मध्ये काय असतं, प्रत्येक व्यक्तीला आपल्याला सारखंच हाताळता येत नाही, है ना. टीम मध्ये वेगवेगळ्या व्यक्तीचे वेगवेगळे स्वभाव असतात. जो प्रामाणिकपणे काम करतोय त्याला आपण प्रोत्साहन देतो की नाही, आणि जो सतत चुका करतोय त्याला आपण सुधारण्याची संधी सुद्धा देतो. पण जो सतत नुकसान करत असेल तर त्याला योग्य मर्यादा आपण ठेवली पाहिजे आणि नंतर मग त्याच्यावरती योग्य ती कारवाई केली पाहिजे. नुकसान होतंय. भगवान श्रीकृष्णांनी त्यांच्या जीवनामध्ये ही विवेक बुद्धी ठेवल्याचं दिसतं, आपल्याला क्लिअर कट दिसतं. त्यांनी सज्जनांचं रक्षण केलं. त्यांनी अधर्म करणाऱ्यांशी काय केलं, कठोरता दाखवली, त्यांना नष्ट केलं. त्यांच्या जीवनामध्ये व्यवहार नेहमी त्यांनी धर्म आणि विवेक यावरतीच आधारित असे व्यवहार त्यांनी केलेले आहेत. बघा श्रीकृष्ण सॉरी जबरदस्त उदाहरण आहे. साधकांसाठी संदेश काय आहे? सर्वांवरती प्रेम करा पण विवेक सोडू नका. चांगल्या लोकांची संगती वाढवा, वाईट लोकांपासून दुर्जनांपासून सावध राहा, अंतर राखून राहा. लोकांचा स्वभाव समजून घ्या आणि मगच व्यवहार करा. करुणा आणि सावधपणा यांचा समतोल आपण ठेवला पाहिजे. विवेकी मनुष्याला, है ना, विवेकी मनुष्याला माणसांची उत्तम पारख असते. तो सज्जनांचा आदर करतो, दुर्जनांपासून दूर राहतो, म्हणजे सावध राहतो, दूर पण नाही, सावध म्हणता येईल, आणि योग्य अंतर राखून राहतो आणि प्रत्येक व्यक्तीच्या स्वभावानुसार योग्य व्यवहार करतो. प्रेम सर्वांवरती करतो पण व्यवहार विवेकानेच करतो. बघा, संगतीचे मनुष्य पालटे, उत्तम गुण तत्काळ उठे, अखंड अभ्यासी लगटे समुदाव. समर्थ सांगतात की मनुष्याची वृत्ती आणि जीवन संगतीमुळेच बदलतं. उत्तम लोकांच्या सहवासाने चांगले गुण लवकरात लवकर जागृत होतात. जो सतत चांगल्या अभ्यासामध्ये आहे, साधनेमध्ये आहे, सत्कार्यामध्ये लागलेला असतो, त्याच्या भोवती उत्तम लोकांचा समुदाय म्हणजे समूह निर्माण झालेला असतो. या ओवीमध्ये समर्थ सांगतात की संगतीचं सामर्थ्य आणि सततच्या अभ्यासाचं महत्व ते काय. मनुष्य स्वतंत्र विचार करणारा असला तरी त्याच्या मनावर त्याच्या सभोवतालच्या वातावरणाचा मोठा प्रभाव पडत असतो बरं का. म्हणूनच साधकाने संगती निवडताना अत्यंत सावध असलं पाहिजे. संगतीचे मनुष्य पालटे, संगती म्हणजे केवळ एखाद्या व्यक्तीच्या जवळ राहणे नव्हे, तर कोणते विचार आपण ऐकतो, आपण कोणत्या लोकांशी संवाद करतो आणि आपण कोणत्या वातावरणामध्ये राहतो, या सगळ्यावरून आपली संगती ठरत असते. वाईट संगती चांगल्या व्यक्तीचेही मन विचलित करते की नाही. मग उत्तम संगतीमुळे सामान्य व्यक्तीमध्ये श्रेष्ठ गुण जागृत होऊ शकतात की नाही. पाहिजे उत्तम संगत. मग उत्तम गुण तत्काळ उठे. सज्जनांच्या सहवासात आल्यानंतर नम्रता, शिस्त, भक्ती, उपासना, सेवाभाव, संयम हे सगळे गुण सहज विकसित व्हायला लागतात. जसं सुगंधी फुलाजवळ राहिल्यानंतर त्या वस्त्राला सुद्धा सुगंध येतो की नाही, तसंच आहे उत्तम व्यक्तीच्या सहवासाने मनावरती चांगले संस्कार व्हायला लागतात. अखंड अभ्यासी लगटे. समर्थ इथे सातत्याचे महत्व सांगतात. अभ्यास म्हणजे ज्ञानाचा अभ्यास, नामस्मरणाचा अभ्यास, उपासनेचा अभ्यास, आत्मचिंतनाचा अभ्यास, सद्गुणांचा सराव करण्याचा अभ्यास. 1-2 दिवसाच्या प्रयत्नाने परिवर्तन होत नसतं. सततच्या सातत्यपूर्ण अभ्यासानेच मनुष्याचं व्यक्तिमत्व हे बदलत असतं, परिवर्तित होत असतं. समुदाव, ज्यांचे जीवन चांगल्या विचारांनी, चांगल्या साधनेनी, उत्तम आचरणेने भरलेलं असतं, त्याच्या भोवती समान ध्येय असणाऱ्या लोकांचा समुदाय तयार होत असतो. एक चांगला साधक स्वतः तर बदलतो, पण तो इतरांना सुद्धा प्रेरणा देत असतो. एखादा विद्यार्थी मेहनती आहे, अभ्यासू आहे, मग तो मित्रांच्या संगतीत राहिला तर जसा एक विद्यार्थी मेहनती आणि अभ्यासू मित्रांच्या संगतीत राहिला तर तोही अभ्यासाची प्रेरणा घेऊन अभ्यास करायला लागतो. आणि जर तो आळशी आणि चुकीच्या सवयी असलेल्या मित्रांसोबत राहिला तर त्याची ती अभ्यासाची सवय बंद होते आणि मग तोही आळशी होतो आणि चुकीच्या सवयीमध्ये, व्यसनामध्ये अडकतो. बघा, साधकांसाठी संदेश काय दिला? सत्संगाचा आपण शोध घेतलाच पाहिजे. उत्तम विचारांच्या लोकांमध्ये आपण राहिलंच पाहिजे. चांगल्या गुणांचा आपण नियमित अभ्यास केला पाहिजे आणि वातावरण बदललं की आपलं जीवन बदलतं याची जाणीव असली पाहिजे. स्वतः उत्तम बनवून इतरांना आपण प्रेरणा दिली पाहिजे. मनुष्याची जडणघडण त्याच्या संगतीवरती अवलंबून असते. उत्तम संगती आणि अखंड साधना यामुळे मनुष्याचा अंतःकरणातील श्रेष्ठ गुण जागृत होतो आणि त्याचं जीवन उन्नत होतं. जशी संगती असते, जसा संग तसा रंग असतो. सत्संग आणि सततचा अभ्यास हे जीवन परिवर्तनाचे सर्वात मोठे साधन आहे. जेथे तेथे नित्य नवा, जनासी वाटे हा असावा, परंतु लालचीचा गोवा पडोची नेदी. काय सांगितलं?
जो मनुष्य सतत नवीन विचार, नवीन उत्साह आणि नवीन गुणांनी लोकांसमोर येतो, त्याला सर्व लोक आपल्या जवळ असावे असे मानतात. सगळ्यांना हवा हवासा वाटतो. परंतु असा मनुष्य कधीही लोभ, स्वार्थ आणि लालसेच्या बंधनात अडकू देत नाही. या ओवीत समर्थ लोकसंग्रह व्यक्तिमत्वाचे ताजेपण आणि निस्पृहता यांचा सुंदर समन्वय सांगतात. खरा विवेकी मनुष्य जिथे असतो तिथे सकारात्मकता निर्माण करतो. त्याच्या विचारांमध्ये नाविन्यता असते, वागण्यामध्ये नम्रता असते आणि कार्यामध्ये अखंड उत्साह असतो. जेथे तेथे नित्य नवा. नित्य नवा म्हणजे बाह्य रूप बदलायचं नाही आहे, नवीन नवीन रूप घ्यायची नाहीये. तर नित्य नवा म्हणजे विचारांमध्ये नाविन्यता, शिकण्याची वृत्ती, उत्साह पाहिजे, रोज नवीन उत्साह पाहिजे, परिस्थितीनुसार योग्य निर्णय घेण्याची क्षमता नित्य पाहिजे आपल्याकडे. असा मनुष्य कोण्या एका ठिकाणी अडकून राहत नाही, तर तो स्वतःचा विकास स्वतः करत असतो. ज्याप्रमाणे नदी स्वतः सतत अखंड वाहत राहते ना, म्हणूनच तिचं पाणी ताजं आणि स्वच्छ राहतं. तसंच सतत अभ्यास करणारा मनुष्य जीवन ताजं तवानं कधी ठेवतो? तो नित्य नूतन नवीन नवीन विचार घेऊन येतो, शिकण्याची वृत्ती ठेवतो, उत्साह ठेवतो, तेव्हाच त्याचं जीवन कसं होतं? प्रवाहित होतं, ताजं होतं, सुसंगत होतं. बघा, जनासी वाटे हा असावा. आणि मग असा जर कोणी असेल तर त्याच्या सहवासाने आपल्याला प्रेरणा मिळते, ज्ञान मिळतं, आनंद मिळतो आणि आपले उत्तम विचार, सद्विचार जागृत होतात. असा मनुष्य सर्वांना प्रिय वाटतो, हवा हवासा वाटतो. लोकांना त्यांचा सहवास एवढा हवा हवासा वाटतो की ते फक्त स्वतःपुरतं मर्यादित राहत नाहीयेत, तर ते इतरांचं सुद्धा जीवन समृद्ध करतात. त्यामुळे ते इतरांना सुद्धा काय होतंय? हवा हवासा वाटतो. तो स्वतःही तसाच आहे आणि इतरांनाही तो तसाच घडवतोय. परंतु समर्थांनी आता संदेश दिला, परंतु लालचीचा गोवा पडूच नेदी. या ओवीतली सर्वात महत्वाची शिकवण जर काय आहे, मग काय झाली? लालच आली, लोकप्रियता मिळाली, प्रशंसा मिळाली, मान सन्मान मिळाला, तर मनुष्याने त्यापासून सावध राहावं. लालच 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 बुरी बला आहे असं म्हणतात, है ना? पैशाची लालच, मान प्रतिष्ठा सन्मानाची लालच, प्रसिद्धीची लालच, लोकांनी आपलं कौतुक करावं अशी लालच, हे एकदा का आलं की मनुष्याची स्वतंत्रता नष्ट होते. खरा ज्ञानी लोकांच्या प्रेमाचा स्वीकार करतो, त्यांचा गुलाम कधीही होत नाही. एक उत्तम शिक्षक प्रत्येक वर्षी नवीन पद्धतीने शिकवतो, नवीन ज्ञान घेतो, विद्यार्थ्यांना प्रेरणा देतो. त्यामुळे विद्यार्थी म्हणतात की असे शिक्षक आपल्याला कायम मिळावेत, यांच्यापासूनच आपण शिकत राहावं. पण जर तो शिक्षक केवळ प्रसिद्धी, पैसा आणि कौतुकासाठीच काम करू लागला, तर त्याचं जे कार्य आहे, त्याची शुद्धता, त्याची प्युरिटी कमी होते. समर्थ आपल्याला सांगतात की समाजात फिरून अनेक लोकांना समर्थांनी काय केलं? जागृत केलं. त्यांचे विचार प्रत्येक ठिकाणी नवीन नवीन प्रेरणा देत होते. पण त्यांनी कधीही मान, सन्मान, संपत्ती, पद, प्रतिष्ठा याची अपेक्षा ठेवली का? नाही. त्यामुळे समर्थांचा संदेश आहे, सतत शिकत राहा, स्वतःमध्ये सुधारणा करा आणि जिथे जाल तिथे सकारात्मकता निर्माण करा. लोकांमध्ये प्रेम मिळवा आणि त्याच्यावरती अवलंबून राहू नका. प्रसिद्धीपेक्षा निस्पृहपणे काम करण्याची महत्वाची भूमिका आपण घेतली पाहिजे. आणि जर लोभ आला तर विवेक कमी होतो, याचा अखंड स्मरण आणि जागृती आपल्या अंतरी असली पाहिजे. जो व्यक्ती, जो मनुष्य सतत नवीन विचारांनी, उत्तम गुणांनी, सद्गुणांनी, प्रेरणादायी आचरणांनी जगत असतो, तो सर्वांना प्रिय होतो. पण ज्याने लोभ आणि स्वार्थापासून सदैव दूर राहिलंच पाहिजे. लोकप्रिय झालं पाहिजे, पण लोकांच्या प्रशंसेचे आपण गुलाम नाही झालं पाहिजे. बघा, उत्कट भक्ती, उत्कट ज्ञान, उत्कट चातुर्य, उत्कट भजन, उत्कट योग अनुष्ठान ठाई ठाई. समर्थ सांगतात की जीवनामध्ये उत्कट म्हणजे श्रेष्ठ भक्ती, उत्कट म्हणजे श्रेष्ठ ज्ञान, उत्कट म्हणजे कसं पाहिजे? उत्तम चातुर्य पाहिजे, विवेकपूर्ण व्यवहार कौशल्य पाहिजे, श्रेष्ठ भजन पाहिजे, उत्कट भजन आणि उत्तम योग साधना यांचा विकास आम्ही केला पाहिजे. हे सर्व गुण जिथे जिथे असतील ना, तिथे तिथे त्याचा स्वीकार आणि प्रचार प्रसार आपण केला पाहिजे. या ओवीमध्ये समर्थ आपल्याला सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास करण्याचा मार्ग सांगतात. परमार्थ म्हणजे केवळ भक्ती, केवळ ज्ञान नव्हे, तर भक्ती, ज्ञान, विवेक, साधना, उपासना, व्यवहार कौशल्य यांचं सुंदर समन्वय म्हणजे काय आहे? भक्ती आहे. ऐक नाही? उत्कट भक्ती म्हणजे भगवंताशी दृढ प्रेम. उत्कट भक्ती म्हणजे केवळ बाह्य पूजा नव्हे. उत्कट भक्ती म्हणजे मनाने भगवंताशी अखंड जोडलेलं राहणे.
उत्कट भक्ती म्हणजे प्रत्येक कर्म ईश्वराला अर्पण करणे म्हणजे उत्कट भक्ती. श्रद्धा आणि प्रेम असं जीवन जगणे म्हणजे उत्कट भक्ती. भक्तीमुळे मन शुद्ध होतं, अहंकार कमी होतो आणि उत्कट ज्ञान म्हणजे सत्याची जाणीव. ज्ञान म्हणजे केवळ पुस्तकी माहिती नव्हे, तर खरं ज्ञान म्हणजे आत्मा आणि शरीर यातला फरक समजणं म्हणजे खरं ज्ञान. शाश्वत आणि अशाश्वत ओळखणं म्हणजे खरं ज्ञान. जीवनाचे अंतिम ध्येय जाणून घेणं म्हणजे खरं ज्ञान. आणि या ज्ञानामुळे भक्तीला योग्य दिशा मिळत असते. उत्कट चातुर्य म्हणजे कसं व्यवहार आहे, पण कसा विवेकपूर्ण व्यवहार आहे, ते उत्कट चातुर्य आहे. समर्थांच्या दृष्टीने चातुर्य म्हणजे कपट नाही. चातुर्य म्हणजे काय? योग्य वेळी योग्य निर्णय घेणं म्हणजे चातुर्य. माणसांची पारख करणे म्हणजे चातुर्य. परिस्थितीनुसार वागणं म्हणजे चातुर्य. समाज हिताचा विचार करणं म्हणजे चातुर्य. आध्यात्मिक मनुष्य व्यवहारात कुशल असतो म्हणजे काय? चतुर्य असतो. तो चातुर्य त्याच्याकडे आणि तो उत्कट पाहिजे. उत्कट भजन, अखंड भगवंताचं नामस्मरण असलंच पाहिजे. भजन म्हणजे कसं? केवळ गुणगान गाणं नव्हे, तर नामस्मरण करणं, चिंतन करणं, भक्तिभाव दृढ करणं आणि भगवंतांच्या गुणांचं स्मरण करणं म्हणजे काय? उत्कट भजन आहे. निरंतर भजनाने मनातील विकार कमी होतात. उत्कट योग अनुष्ठान. योग म्हणजे मन, बुद्धी आणि आत्म्याचा समतोल आहे की नाही? माइंड अँड बॉडी कोऑर्डिनेशन आहे. योग अनुष्ठानामध्ये आलं काय? ध्यान आलं, प्राणायाम आलं, इंद्रिय संयम म्हणजे प्रत्याहार आला, आत्मचिंतन आलं. या सर्वांचा समावेश कशामध्ये आहे? योग अनुष्ठानामध्ये आहे. साधनेमध्ये जर सातत्य असेल तर अंतःकरण शुद्ध होतच होतं. एका यशस्वी व्यक्तीमध्ये केवळ ज्ञान असून चालत नाही, तर त्याच्याकडे काय पाहिजे? ज्ञानासोबत योग्य विचार, लोकांशी वागण्याचं कौशल्य म्हणजे चातुर्य पाहिजे, मानसिक स्थैर्य पाहिजे, त्यासाठी योग अनुष्ठान पाहिजे आणि मूल्यांची एकनिष्ठा पाहिजे म्हणजे भक्ती पाहिजे. हे सर्व गुण जर असतील तर त्याचं व्यक्तिमत्व हे परिपूर्ण होत असतं. श्रीकृष्ण स्वारी यांच्या जीवनामध्ये सर्व गुण दिसून येतात. त्यांनी भक्तांसाठी प्रेम केलं, गीतेच्या माध्यमातून ज्ञान दिलं, राजकारणातून चातुर्य शिकवलं, धर्मरक्षणासाठी कर्मयोग केला आणि अंतर्मनामध्ये स्थिरता सुद्धा त्यांच्याकडे होती. समर्थ आपल्याला संदेश देतात की भक्ती आणि ज्ञान यांचा समतोल आणि समन्वय अवश्य असला पाहिजे, है ना? बघा, जीवनामध्ये विवेक आणि व्यवहार कौशल्य आम्ही वाढवलं पाहिजे. नियमित साधना उपासना केली पाहिजे. केवळ एका मार्गावर न राहता सर्व गुणांचा विकास आम्ही केला पाहिजे. श्रेष्ठ गुण जिथे दिसतील तिथून ते आत्मसात केले पाहिजेत. उत्तम गुण जीवनासाठी उत्कट भक्ती, है ना? उत्तम जीवनासाठी आपल्याकडे काय काय लागेल? उत्तम गुण, उत्तम जीवनासाठी आपल्याकडे उत्कट भक्ती, उत्कट ज्ञान, विवेकपूर्ण चातुर्य, उत्कट भजन, उत्कट योग साधना, हे सगळं आवश्यक आहे. या सर्व गुणांच्या समन्वयाच्या झाल्याच्या नंतर मनुष्याचे जीवन हे परिपूर्ण आणि समाजासाठी प्रेरणादायी बनत असतं. भक्तीने हृदय शुद्ध होतं, ज्ञानाने बुद्धी प्रकाशित होते आणि योग अनुष्ठानाने मन स्थिर होत असतं. उत्कट निस्पृहता धरिली, त्याची कीर्ती दिगंता फांकली, उत्कट भक्तीने निवाली जनमंडळी. समर्थ सांगतात की ज्याने अत्यंत दृढ निस्पृहता म्हणजे आसक्ती आणि स्वार्थाचा त्याग करून टाकलेला आहे, अशी धारणा, निस्पृह धारणा त्याने केलेली आहे, त्याची कीर्ती सर्व दिशांना पसरलेली असते. त्याचा उत्कट भाव भक्तीमुळे लोकांच्या मनाला शांतता, समाधान आणि आनंद प्राप्त झालेला असतो. या ओवीमध्ये समर्थ आपल्याला निस्पृहता आणि भक्तीच्या सामर्थ्याचे वर्णन करून दाखवतात. खऱ्या संत आणि साधकांची ओळख बाह्य वेशाने ठरत नाही, तर त्यांच्या अंतःकरणातील शुद्धता, निस्वार्थ आणि भक्तीमुळेच होत असते. उत्कट निस्पृहता धरिली. निस्पृहता म्हणजे काहीतरी मिळवण्याची लालसा नसणे, मान सन्मानाची अपेक्षा, लालसा नसणे म्हणजे निस्पृहता. स्वतःच्या सुखापेक्षा ईश्वर आणि लोककल्याणाला महत्व देणं म्हणजे निस्पृहता आहे. परंतु निस्पृहता म्हणजे निष्क्रिय होणे सुद्धा नाही, म्हणजे काहीच करायचं नाही, काही नुसतं बसून राहायचं का? नाही. खरी निस्पृह व्यक्ती कर्तव्य करते, कर्म करते, समाजासाठी कार्य करते, पण फळाची आसक्ती ठेवत नाही. भगवद्गीतेतील कर्मयोग याच तत्वाची शिकवण आपल्याला देतोय. ज्याची कीर्ती दिगंती फांकली, ज्याच्या जीवनामध्ये स्वार्थ नसतो, त्याच्या कार्यामध्ये एक वेगळंच तेज निर्माण झालेलं असतं, अशा व्यक्तीची कीर्ती जाहिरातीने नाही हो, प्रसिद्धीच्या माध्यमातून प्रयत्नानं होणार नाही, तर त्याच्या गुणामुळे आणि लोकांच्या अनुभवामुळे त्याची कीर्ती दिगंती काय होते? प्रसारित होत असते. तेजच आहे तेवढं. ज्याचे जीवन
लोकांच्या कल्याणासाठी असते त्याला लोकांच्या हृदयामध्ये स्थान मिळतच असते. उत्कट भक्तीने निवाली जनमंडळी, ज्याच्या अंतःकरणामध्ये भगवंताविषयी उत्कट प्रेम असतं, त्याच्या सहवासाने इतरांना शांतता मिळत असते, अशा भक्ताच्या जीवनातून प्रेम, करुणा, समाधान, सकारात्मकता यांचा प्रसार हा होतच असतो. त्याची भक्ती केवळ स्वतःपुरती मर्यादित राहतच नाही, त्याची भक्ती आता समाजाला प्रेरणा देऊ लागली. एखादा समाजसेवक कोणती प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता लोकांची सेवा करतो की नाही, लोक त्याला आदर करतात, कारण त्याच्या कार्यामध्ये कुठलाही स्वार्थ नव्हता. संत तुकाराम महाराज यांनी भक्ती केली, नामस्मरण केलं, लोकजागृतीचं कार्य केलं. त्यांच्या जीवनामधील निस्पृहता आणि भक्तीमुळे त्यांची कीर्ती आजही लोकांच्या मनामध्ये ठासून आहे की नाही. हृदयामध्ये आजही आहेत ना तुकाराम महाराज. कशामुळे आहेत? निस्पृहता आणि असलेली दृढ भक्ती. भक्तीमध्ये प्रेम आणि सातत्य असलं पाहिजे. कार्य केलं पाहिजे, पण अहंकाराने अपेक्षा सोडली पाहिजे. लोकांकडून मान सन्मान मिळवण्यापेक्षा लोकांच्या उपयोगी पडण्याचा आम्ही प्रयत्न केला पाहिजे. निस्पृह जीवनातूनच काय करणार आहे आपण? अंतःकरणाला शांतता प्राप्त करून देणार आहे. ज्याच्या जीवनामध्ये उत्कट निस्पृहता आणि भगवंतावरती असलेली दृढ भक्ती असते, त्याची कीर्ती आपोआप सर्वत्र पसरली जाते आणि त्याच्या सहवासाने लोकांच्या मनाला समाधान मिळते. स्वार्थाचा त्याग आणि भक्तीचा स्वीकार केला की मनुष्य स्वतः प्रकाश बनतो आणि इतरांचे जीवन उजळून काढतो. बघा, काही एक उत्कटे विन कीर्ती कदापि नव्हे जाण, उगेच वनवन हिंडोन काय होते. काय सांगितलं समर्थांनी? की श्रीमद दासबोधामध्ये असलेली अत्यंत प्रेरणादायी योगी आहे ना. आपल्या जीवनामध्ये मोठेपणा, यश, परमार्थ या तिन्ही गोष्टींपासून ती लागू पडत आहे, तिन्ही क्षेत्रामध्ये लागू पडते. काही एक उत्कटे विन है ना. समर्थ ते सांगतात की उत्कटतेशिवाय कुठलंही कार्य घडत नाही, कुठलं एक म्हणून कार्य घडत नाही. फक्त इच्छा असून चालतच नाही. मनामध्ये ज्वलंत ध्येय, सातत्यपूर्ण प्रयत्न, कठोर परिश्रम आणि त्यागाची तयारी असेल तरच आपलं कार्य पार पडतं, यश मिळतं. अन्यथा मनुष्य आयुष्यभर व्यस्त राहतो पण प्रगती होत नाही. आज अनेक लोक दिवसभर काम करतात पण त्यांना त्यांचं काम हे दिशाही नसतं, पोचत कुठंच नाहीत. ते सतत एका कामातून दुसऱ्या कामात, दुसऱ्यातून तिसऱ्यातून एका संधीतून दुसऱ्या संधीकडे, दुसऱ्या संधीतून तिसऱ्या संधीकडे धावत राहतात, पण कोणत्याही गोष्टीत पूर्णपणे झोकून देत नाहीत. त्यामुळे त्यांना ना यश मिळतं ना समाधान मिळतं. 2 विद्यार्थी आहेत है ना, UPSC ची तयारी करतात. पहिला विद्यार्थी रोज YouTube वरती नवीन नवीन व्हिडिओ पाहतो, मग त्या नवीन नवीन व्हिडिओतून नवीन नवीन पुस्तकं विकत घेतो, मग त्या कुठेतरी ऍडव्हर्टाइजमेंट पाहतो आणि वेगवेगळ्या क्लासेसला प्रवेश घेतो आणि या सगळ्यामध्ये तो नियमित अभ्यास करत नाही, पण बाकी सगळं करतो. युट्यूबचे व्हिडिओ, पुस्तकं आहेत, क्लासला ऍडमिशन आहे. मग दुसरा विद्यार्थी काय करतो? तसलं काहीच करायला जात नाही, फक्त सातत्यपूर्ण अभ्यास करतो, फोकस असतो, त्याने डेडिकेशन टाकलेलं असतं, झोकून दिलेलं असतं. दोघंही तितकेच व्यस्त दिसतील तुम्हाला. दोन्ही विद्यार्थी UPSCचा स्टडी करणारे दोघंही तितकेच व्यस्त दिसतील, पण उत्कटता आणि सातत्य दुसऱ्याकडे आहे. त्यांनी ठरवलं की मला अभ्यास करायचा नियमित, सातत्याने है ना, आणि उत्कटपणे झोकून देऊन यश मिळालं, त्याला निघाली पोस्ट. परमार्थातही तेच तत्व लागू पडतं. कधी नामजप केला, कधी ध्यान केलं, कधी एका गुरुकडे मग दुसऱ्या गुरुकडे, कधी ह्या मार्गाने कधी त्या मार्गाने, कधी भक्ती मार्ग कधी ज्ञान मार्ग, अशी सततची भटकंती करून आपल्याला आत्मज्ञान प्राप्त होणार नाही. ज्याच्या अंतःकरणामध्ये ईश्वर प्राप्तीची तळमळ म्हणजे मुमुक्षत्व आहे, जो निष्ठेने साधना करतो त्यालाच भगवंताची अनुभूती मिळत असते. व्यवसाय सुरू करायचा असेल तर उत्कटता पाहिजे. युट्यूब चॅनल चालू करायचं आणि वाढवायचं असेल तर युट्यूब चॅनल मध्ये सातत्यपूर्ण दर्जेदारपणे आपल्याला काम करायला पाहिजे. योग शिक्षक व्हायचं असेल तर दररोज आपण स्वतः सराव केला पाहिजे, शरीर लवचिक ठेवलं पाहिजे. ही साधनं त्या योग शिक्षकाने केली पाहिजे. नातेसंबंध टिकवायचे असतील तर त्यामध्ये प्रेम, समर्पण आणि प्रामाणिकपणा यांचा प्रामाणिक प्रयत्न पाहिजे. फक्त व्यस्त राहू नका. फक्त व्यस्त राहणे म्हणजे प्रगती नाहीच आहे. योग्य दिशेने उत्कटपणे चालणे म्हणजे प्रगती. या ओवीचा सार काय बघा: उत्कट ध्येय, सातत्यपूर्ण प्रयत्न, संपूर्ण समर्पण, हे सगळं एकत्र आलं की आपल्याला कीर्ती आणि यश मिळत असतं. उगीच धावपळ करायची, कष्टहीन दिशाहीन कष्ट करायचं, नुसतं कष्ट चाललंय पण त्या कष्टाला काही डिरेक्शन नाही. उगीच धावपळ, कुठल्या दिशेला चाललाय बाबा, पळतोय पोचत कुठंच नाही, वरवरचे प्रयत्न करतोय, आयुष्य वाया गेलं. समर्थांचा संदेश स्पष्ट आहे:
जिथे उत्कटता आहे तिथेच यश, कीर्ती आणि ईश्वर प्राप्ती आहे. उत्कटतेच्या शिवाय जे काय आहे ती भटकंती आहे. नाही देहाचा भरवसा, केव्हा सरेल वयसा, प्रसंग पडेल कैसा, कोण जाणे. समर्थ सांगतात की या मनुष्याला मृत्यूचे स्मरण, वेळेचं महत्व आणि साधनेची तातडी यांची जाणीव करून देणारी ही ओवी आहे. देहाचा नाही भरवसा, या शरीराचा, या देहाचा कुठला भरवसा नाही, काय गॅरंटी नाही याची. केव्हा सरेल वयसा, आयुष्य कधी संपून जाईल आपल्याला सांगू क्षणार निमिषार्धात आपलं आयुष्य संपून जाऊ शकतं. प्रसंग घडेल कैसा, कोणता प्रसंग, कुठलं संकट, कुठलं मृत्यू आपल्याला कधी घेऊन जाईल काही सांगता येत नाही. कोण जाणे, कोणाला माहितीये. नाही देहाचा भरवसा, केव्हा सरेल वयसा, प्रसंग घडेल कैसा, कोण जाणे. समर्थ म्हणतात की मनुष्याला सर्वात मोठा भ्रम जर कुठला असेल तर तो भ्रम आहे की आपल्याकडे खूप वेळ आहे, अजून खूप आहे. अजून काय, आता कुठं सुरुवात झाली. आज आपण म्हणतो उद्यापासून नामस्मरण करतो, उद्यापासून बैठकीला बसतो, उद्यापासून उपासना करतो. रिटायर झाल्यानंतर श्रीमद भगवद्गीता वाचतो, रिटायर झाल्यानंतर श्रीमद दासबोध वाचतो, असं म्हणतो. वेळ खूप आहे. पैसा एकदा आला की मग काहीतरी श्री सेवा दास्य भक्ती करतो. वेळ मिळाला की ग्रंथ वाचतो. अरे बाबा का, कुठली गॅरंटी. सर्वात मोठ्या भ्रमात आहेस तू. अजून खूप वेळ आहे, पण उद्या आपल्या हातामध्ये आहे का नाही. या शरीराचा, या श्वासाचा, या आयुष्याचा कुठलाही भरवसा नाही. म्हणून जो क्षण मिळालेला आहे तोच सर्वात मौल्यवान आहे. म्हणून समर्थ म्हणतात आता श्रवण केले याचे फळ. कधी आता, आत्ता श्रवण करायचंय, आता विश्वात्मक, आत्ताच जे काय ते सगळं आत्ता आहे. उद्या परवा अरे कशाचा भरोसा नाही. एक व्यापारी आयुष्यभर पैसे कमवतो आणि तो म्हणतो की माझा व्यवसाय चांगला वाढला की मी समाज सेवा करीन. दुसरा मनुष्यही व्यवसाय करतो, तो रोज थोडा थोडा वेळ नामस्मरण करतो, दान करतो, सेवा करतो, कुटुंबासाठी वेळ राखून ठेवतो. आणि मग अचानक पहिला व्यक्ती गंभीर आजारी पडतो, काहीतरी दुर्धर आजार त्याला होतो आणि त्याचं जे स्वप्न होतं ना व्यवसाय वाढल्यानंतर समाज सेवा करेन, ते स्वप्नच राहतं, अपूर्ण राहतं. आणि दुसरा व्यक्ती मात्र जो दैनंदिन जीवनामधला थोडा थोडा वेळ सगळ्या गोष्टींना राखून ठेवत होता ना, तो प्रत्येक दिवस अर्थपूर्ण जगल्यामुळे त्याला समाधान आहे. आता मेलं तरी काय प्रॉब्लेम नाही. जीवनाची लांबी आपल्या हातात नाही जाय बाबू मशाय, जिंदगी बडी होनी चाहिए, लंबी नाही. मग जीवनाची लांबी आपल्या हातामध्ये नसते, पण प्रत्येक दिवसाची गुणवत्ता आपल्या हातामध्ये असते. समर्थ सांगतात की क्षणाचा भरवसा नाही. मग आपण साधना पुढे ढकलावी का. नामस्मरण आजच घेतलं पाहिजे, ध्यान आजच केलं पाहिजे, आता केलं पाहिजे. सद्गुरूंची सेवा आजच केली पाहिजे, उपासना आजच केली पाहिजे, आता केली पाहिजे. चांगली कामं आजच आणि आताच केली पाहिजे. एखाद्याला माफ करायचंय आज आणि आताच केलं पाहिजे. कारण मृत्यू कोणतंही नोटिफिकेशन देऊन येत नाही. मृत्यू कुठलंही सूचना देऊन येत नाही. उद्या येतोय, नोटिफिकेशन आलंय की येतोय, असं नसतोय होत. श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात की जन्माला आलेल्या प्रत्येकाचा मृत्यू निश्चित आहे, पण मृत्यूची वेळ मात्र निश्चित नाही. म्हणून विवेकी मनुष्याने प्रत्येक दिवस हा ईश्वर नामस्मरणामध्ये घातला पाहिजे, ईश्वर स्मरणामध्ये घातला पाहिजे. आज अनेक जण म्हणतात बघा, आधी करिअर मग कुटुंब, आधी पैसा मग आरोग्य, आधी मजा मग साधना, है ना. परंतु अचानक अपघात होतो, आजार येतो, आर्थिक संकट येतं जीवनामध्ये. असे अनपेक्षित प्रसंग घडतात की एका क्षणामध्ये सगळं बदलून जातं. म्हणून समर्थ म्हणतात की आजचा दिवस हा परमेश्वराने दिलेला अमूल्य प्रसाद आहे, भेट आहे. अरे नको वाया घालूस. जीवन हे क्षणभंगूर आहे, मृत्यूची वेळ अज्ञात आहे. म्हणून प्रत्येक दिवस आपण सदुपयोगी, धर्ममय आणि साधनामय अशा पद्धतीने जगलं पाहिजे. समर्थांची ओवी भीती निर्माण करणारी नाही, तर जागृती निर्माण करणारी ओवी आहे. जो मनुष्य मृत्यूचे स्मरण ठेवतो तो प्रत्येक क्षण अधिक सजग, अधिक प्रेमळ आणि अधिक कर्तव्यनिष्ठ, अधिक भगवत भक्त बनून राहतो. हाच या ओवीचा गूढ संदेश होता बघा. या कारणे समाधान असावे, जितुकी होईल तितके करावे, भगवत कीर्तने करावे भूमंडळ. मग मागच्या ओळीमध्ये काय सांगितलं, मागच्या ओळीचा नैसर्गिक निष्कर्ष जो आहे ना, तो समर्थांनी सांगितला की जीवनाचा भरोसा नाही आहे. तर आता समर्थ सांगतात की उरलेला क्षण कसं जगायचं बघा. या कारणे म्हणजे या कारणामुळे हा देह नश्वर आहे समजलं. सावध असावे म्हणजे सदैव जागृत असावं, विवेकी असावं, सजग असावं.
जितके होईल तितके करावे. आपल्या यथाशक्तीनुसार, क्षमतेनुसार, पात्रतेनुसार जितके शक्य आहे तितकी तितकी आपण सत्कार्य करत राहायचं, सत्कर्म करत राहायचं. भूमंडळ म्हणजे या जगामध्ये, या समाजामध्ये आपण ते करायचं. समर्थ म्हणतात की हे जीवन किती आहे ते आपल्या हातामध्ये नाहीये, पण त्या जीवनाचा उपयोग कसा करायचा हे पूर्णपणे आपल्या हातामध्ये आहे. म्हणून निष्काळजीपणे दिवस वाया घालवू नये. प्रत्येक दिवस आपण जागरूकतेने जगलं पाहिजे. उद्या करीन, परवा करीन, पुढच्या आठवड्यात, पुढच्या महिन्यात हा असाचा विचार असू नये. आज जे शक्य आहे ते आजच करावं. हाच साधकाचा उत्तम विचार आहे. समर्थांनी सांगितलं, जितुके होईल तितुके असं म्हटलंय ना. याचा अर्थ कधीही अशक्य गोष्ट करायला सांगितलेली नाहीये. प्रत्येकाने आपल्या परिस्थितीनुसार, क्षमतेनुसार, जितकं होईल तितकं, पात्रतेनुसार, त्याच्या उपासनेनुसार, त्याच्या साधनेनुसार भगवंताचं कार्य करत राहायचं. भगवत कीर्तीने करावे. काय सांगितलं इथे? फक्त भजन कीर्तन सांगितलंय का? नाही हो. भगवत कीर्ती म्हणजे स्वतःचं जीवन आदर्श बनवणे, सत्य, दया, सेवा, प्रामाणिकपणा याने वागणे, लोकांमध्ये सद्विचार पसरवणे, धर्म, संस्कृती आणि राष्ट्रहिताचं कार्य करणे, ईश्वराचे नामस्मरण स्वतः घेणे आणि इतरांना सुद्धा प्रेरणा देणे, ज्यामुळे समाजात चांगुलपणा वाढतो, ते सर्व भगवत कीर्ती आहे. एका व्यक्तीकडे खूप संपत्ती आहे, खूप मोठी संपत्ती आहे, पण तो दररोज काय करतो? गरीब विद्यार्थ्यांना शिकवतो बरं का. दुसरा दररोज 10 मिनिटे भगवद्गीता वाचून त्यातला एक विचार मित्रांना सांगतो. तिसरा आपल्या व्यवसायामध्ये पूर्णपणे प्रामाणिकपणे राहतो. ही तिन्ही व्यक्ती काय आहेत? भगवत कीर्तीच करत आहेत. समर्थांना इथं मोठेपणा नको आहे, सातत्यपूर्ण सत्कर्म पाहिजे. साधकाने 3 गोष्टी कधी विसरू नये. सावधानता म्हणजे मन विषयांकडे वाहू जाऊ देऊ नये, विषय वासनेकडे जाऊ नये, म्हणून सावध राहिला पाहिजे अखंड. सातत्यपूर्ण प्रयत्न म्हणजे आजची साधना उद्यावरती ढकलू नये, आजच करावी. आजची उपासना आजच करावी. भगवंतासाठी जीवन म्हणजे प्रत्येक कर्म ईश्वरार्पण बुद्धीने करावे. जेव्हा कर्मामध्ये अहंकार नसतो, भगवंताचा भाव असतो, तेव्हा सामान्य कर्म सुद्धा साधना, उपासना बनते. आज सोशल मीडियावरती लाखो लोक प्रसिद्धी मिळवण्यासाठी धडपडत आहेत, पण समर्थांचा संदेश वेगळा आहे. स्वतःच्या कीर्तीसाठी नव्हे तर भगवंताच्या कीर्तीसाठी आपण वाढलं पाहिजे. जर तुमचं ज्ञान, तुमचा व्यवसाय, तुमचं युट्यूब चॅनल, तुमचं योग शिक्षण, तुमचं लेखन, तुमची सेवा याच्यातून लोकांचं जीवन अधिक चांगलं होत असेल तर ते खरं भगवत कार्य आहे. जीवन निश्चित आहे, जीवन अनिश्चित आहे, अज्ञात आहे, म्हणून आपण जागृत राहिलं पाहिजे. हे खूप गरजेचं आहे. आणि जे जे शक्य आहे ते आज आणि आत्ताच केलं पाहिजे. प्रत्येक कर्मातून भगवंताची कीर्ती वाढेल असंच आपण जीवन जगलं पाहिजे. यामध्ये समर्थांनी सांगितलेली सावधानता म्हणजे विवेक आहे, सत्कर्म म्हणजे कृती आहे, भगवत कीर्ती म्हणजे जीवनाचे ईश्वराशी जोडलेले ध्येय आहेत. ज्याचे जीवन स्वतःपुरते मर्यादित राहत नाही, तर समाजामध्ये सद्विचार, सदाचार आणि भगवंतावरील श्रद्धा वाढवत असते, त्याचेच जीवन समर्थांच्या दृष्टीने यशस्वी ठरत असतं. आपण असं जे जे अनुकूल ते ते करावे तत्काळ, होईना त्यास निवळ विवेक उमजावा. समर्थांनी या ओळीमध्ये काय सांगितलं? सावध राहिलं पाहिजे, जे शक्य आहे ते भगवंतासाठी केलं पाहिजे, असा उपदेश समर्थांनी केला. आता समर्थ काय सांगत आहेत की वेळ वाया घालवू नको, जे योग्य आहे ते त्वरित केलं पाहिजे. बघा, आपण असं जे जे अनुकूल ते ते करावे तत्काळ, होईना त्यास निवळ विवेक उमजावा. आपण असं जे जे अनुकूल, जे जे आपल्याला, आपल्या परिस्थितीला, आपल्या स्वभावाला, आपल्या क्षमतेला, पात्रतेला अनुकूल आहे ते ते शक्य करावं, तत्काळ करावं. कसं करावं? ते ते करावे तत्काळ, विलंब करू नये, तत्काळ करावं. तत्काळ, भूत, भविष्य, वर्तमान हे 3 काळ आपल्याला माहिती आहे. समर्थांनी 4था काळ दाखवला, तत्काळ. होईना त्यास निवळ, जर ते होत नसेल, अडथळा येत असेल तर विवेक उमजावा. मग त्यामागचं कारण आपण विवेकाने समजून घेतलं पाहिजे. समर्थ सांगतात की कर्मयोगाचा अत्यंत सुंदर सिद्धांत जर काय असेल तर जीवनामध्ये अनेक जण चांगल्या गोष्टींचा विचार करतात, पण कृती मात्र पुढे ढकलतात. उद्यापासून व्यायाम करीन, उद्यापासून सूर्यनमस्कार करीन, उद्यापासून योग अभ्यास करीन, पुढच्या महिन्यापासून नामस्मरण करीन, पुढच्या महिन्यापासून उपासना करीन, वेळ मिळाला की ग्रंथ वाचीन, रिटायर झाल्यानंतर करीन की सगळं. हा विचारच आळसाचा आहे आणि प्रमादाचा विचार आहे. समर्थ म्हणतात जे योग्य आहे, जे शक्य आहे ते तत्काळ सुरू करायचं, आजच्या आज. अनुकूल म्हणजे काय?
जे फक्त सोपे किंवा अवघड आवडते असं नाही. याचा अर्थ असं होतो की आपल्या पात्रतेनुसार, आपल्या अनुकूलतेनुसार, आपल्या क्षमतेनुसार, आपल्या जीवन धर्माला, आपल्या स्वभावाला अनुरूप आणि भगवंताला प्रिय असणार उदाहरण आहे बघा. ज्याला ज्ञान आहे त्याने ज्ञानदान करावं. कसं? तत्काळ करावं. ज्याच्याकडे संपत्ती आहे त्याने दान करावं, आज आणि तत्काळ करावं. ज्याच्याकडे वेळ आहे त्याने सेवा करावी, आज आणि तत्काळ करावी. ज्याच्याकडे काहीच नाही त्यांनी प्रेमाने नामस्मरण करावं, कधी? आज आणि तत्काळ करावं. प्रत्येकाकडे काही ना काही देण्यासारखं असतंच की. होईना त्यास निवळ विवेक उमजावा. ही ओवी सर्वात गूढ आहे बरं का. काय सांगितलं? जर योग्य कार्य होत नसेल तर नशिबाला दोष द्यायचा नाही. होईना त्यास निवळ विवेक उमजावा. मग समर्थ सांगतात स्वतःला विचार, माझ्यात आळस आहे का? विवेक पाहिजे बरं का यासाठी. अहंकार अडथळा करतोय का? विवेकाने विचारायचं. भीतीमुळे मी थांबलोय का? विवेकाने विचारायचं. माझा मार्गच चुकलाय का? विवेकाने विचारायचं. की माझी तयारी अपुरी आहे, अर्धवट तयारी करून आलोय का? हा आत्मपरीक्षेचा विषय आहे. आत्मपरीक्षणाचा काय आहे? विवेकाचा आपल्याला ते प्रगतीचा मार्ग दाखवत असते, आहे की नाही? एक विद्यार्थी स्पर्धा परीक्षा देण्याची तयारी करत असतो. तो म्हणतो सर्व पुस्तकं जमा झाली की अभ्यास सुरू करेन. दुसरा विद्यार्थी काय म्हणतो? अरे जे पुस्तक आहे ते त्यातनं सुरुवात करूया की. सगळी पुस्तकं यायची कशाला वाट बघायची? आता काही 4 पुस्तकं आहेत, अजून 10 पुस्तकं येतील. जेव्हा येतील तेव्हा ती वाचू. आता जी 4 आहेत त्यातून चालू करू. काही महिन्यांनी काय होतं? काही महिन्यांनी जो पहिला विद्यार्थी होतोय ना, तो अजून पुस्तकच गोळा करतोय. त्यांचंच ते चालू आहे कलेक्शन, बुक कलेक्शन म्हणतो तो. आणि दुसरा विद्यार्थी अभ्यासामध्ये पुढे निघून गेलेला असतो, कारण जे होतं त्यातून त्याने ती संधी निर्माण केलेली असते. यश हे परिपूर्ण परिस्थितीची वाट पाहत नाही. यश हे परिपूर्ण परिस्थितीची वाट पाहणाऱ्यांसाठी नसतंच मुळात. तर जी सद्य परिस्थिती, उपलब्ध परिस्थिती आहे त्या परिस्थितीतून जो सुरुवात करतो त्यांना यश मिळतं. बघा, साधकासाठी अत्यंत महत्वाची ओवी आहे. आजच नामस्मरण करून घ्या, आजच ध्यानधारणा उपासना करून घ्या, आजच गुरूंचं वचन आचरणामध्ये आणा, सद्गुरूंच्या म्हणण्याप्रमाणे वागा आणि आजच एखादा दोष कमी करण्याचा संकल्प करा. जर साधना होत नसेल तर निराश व्हायचं नाही. विवेकाने कारण शोधायचं आणि ते कारण दूर करायचं आणि साधना चालू करायची. समर्थांनी इथं 2 अत्यंत महत्वाचे गुण सांगितले. 2. पहिला तत्परता, प्रॉम्प्ट ऍक्शन पाहिजे, प्रॉम्प्ट ऍक्शन. योग्य गोष्ट तत्काळ करणे, तत्पर, तत्काळ. आत्मविवेक म्हणजे सेल्फ रिफ्लेक्शन, म्हणजे अडथळ्याचे कारण स्वतःमध्ये शोधणे. ही 2 तत्व ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये येतात ती व्यक्ती व्यवहारात यशस्वी होते आणि परमार्थामध्ये सुद्धा चांगली प्रगती साधते. जे सत्कर्म आपल्या हातून शक्य आहेत ते तत्काळ करावे, विलंब करूच नये. आणि जर ते होत नसेल तर त्याचे दोष इतरांमध्ये नव्हे तर विवेकाने आपल्यामध्येच शोधावे. बघा, समर्थांनी काय सांगितलं? उत्कट ध्येय ठेवा, जीवन अनिश्चित आहे याची जाणीव ठेवा आणि प्रत्येक क्षण जागृतपणे सत्कर्मामध्ये वापरा आणि विवेकाने स्वतःला सुधरत राहा. बघा पुढची ओवी. विवेकामध्ये सापडे ना ऐसे तो काहीच असे ना, एकांती विवेक अनुमाना आणून सोडी. मग ही ओवी विवेकाचं सामर्थ्य, आत्मचिंतनाची आवश्यकता याच्यावरती प्रभाव टाकते. मागील ओवीमध्ये समर्थांनी सांगितलं कार्य जर होत नसेल तर विवेकाने ते शोधलं पाहिजे, विवेक जागृत केला पाहिजे. आता समर्थ पुढे सांगतात की विवेकाने अशक्य वाटणाऱ्या प्रश्नांची सुद्धा उकल होते बरं का. विवेकामध्ये सापडे ना ऐसे हे काहीच असे ना, एकांती विवेक अनुमाना आणून सोडी. विवेकामध्ये सापडे ना, विवेकाने समजत नाही, ऐसे तो काहीच असे ना, असं काही नसतं, असं नाही होऊ शकत. एकांतामध्ये शांत मनाने विवेक अनुमान, विचारपूर्वक चिंतन, तर्क आणि आत्मपरीक्षण करणं, आणून सोडी त्यांचा उलगडा करून प्रश्न आपण सोडवले पाहिजे. बघा ना, समर्थ म्हणतात की जगातील प्रत्येक समस्येचे उत्तर हे विवेकामध्ये दडलेलं आहे. त्यामुळे समर्थांनी सांगितलं विवेकामध्ये सापडे ना ऐसे तो काहीच असे ना, असं नाही होऊ शकत. विवेकामध्ये सापडतं. भावनेच्या भरामध्ये, रागामध्ये, भीतीमध्ये, अहंकारामध्ये घेतलेले निर्णय अनेकदा चुकीचे ठरतात. पण जेव्हा मन शांत असतं, विवेक जागृत असतो, एकांतामध्ये बसून आपण सर्व बाजूंनी विचार करून जर योग्य निर्णय घेतला तर आपली चूक होऊ शकत नाही. समस्या मोठी नसते हो, अस्वस्थ मनामुळे ती समस्या मोठी वाटत असते. एकांती
एकांती, एकांती या शब्दाचा गूढ अर्थ आहे. समर्थांनी एकांत हा शब्द उगाच नाही वापरला. एकांत म्हणजे फक्त जंगलात जाणे नाही. एकांत म्हणजे मनातील गोंधळ शांत करणे. मोबाईल, गप्पा, बाह्य गोंगाटापासून थोडासा वेळ स्वतःसाठी देणे, स्वतःशी प्रामाणिक संवाद साधणे आणि ईश्वराचं स्मरण करून अंतर्मनाचं ऐकणे म्हणजे एकांत. आणि अशा एकांतामध्ये विवेक जागृत होतो, वृद्धिंगत होतो. समजा एखाद्या उद्योगपतीला व्यवसायामध्ये मोठं नुकसान झालं, तर तो घाबरून लगेच चुकीचा निर्णय घेतो आणि सर्वांना इतरांना दोष देतो आणि अधिकचं नुकसान तो करून घेतो स्वतःच. मग दुसरा उद्योगपती अशाच परिस्थितीमध्ये बसलेला असतो. तो एक दिवस शांत एकांतामध्ये बसतो. काय चूक झाली? मार्केट बदललंय का? माझा निर्णय चुकलाय का? बरं, हे सगळं घडलंय, याच्यावरती योग्य पर्याय तो काय? असा विचार करून तो काय करतो? योग्य निर्णय घेतो. दोघांच्या समोर परिस्थिती सारखीच होती, पण विवेकामुळे दुसऱ्याला योग्य मार्ग सापडला. साधकाच्या मनामध्ये आज प्रश्न खूप आहेत. माझे मन स्थिर का होत नाही? नामस्मरणमध्ये गोडी वाटत नाही. किती नामस्मरण केलं तरी त्यामध्ये रसच नाही. अहंकार का कमी होत नाही? दुःख काय येतंय? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं बाहेर नाही आहेत, स्वतःच्या अंतःकरणामध्ये आहेत. जेव्हा साधक शांतपणे सद्गुरूंच्या उपदेशांचा विचार करतो, शास्त्रांचा अभ्यास करतो, स्वतःचं निरीक्षण करतो, तेव्हा त्याला उत्तर मिळू लागतात. याला समर्थ विवेक अनुमाना असे म्हणतात. आज माहितीचा विस्फोट झालाय हो, भरपूर माहिती आहे. कोणताही प्रश्न पडला की लगेच इंटरनेटला जातंय, सोशल मीडियावरती जातंय आणि मग तिथं शोध घेतंय आणि ती इतरांची मतमतांतर आहेत. परंतु समर्थ इथे सांगतात की अरे आधी स्वतःचा विवेक जागृत कर. तू बाहेरच जातोय, काय झालं, एखादा प्रश्न पडला, बाहेरच उत्तर शोधायला जातोय. आतमध्ये बघ ना एकदा. इतरांचा सल्ला घ्यायचा आहे का? इतरांचा सल्ला घेऊन इतरांच्याच ह्यांनी निर्णय पण घ्यायच्यात का सल्ल्यानी? तसं नसतं, एकांतामध्ये जावं लागतं. समर्थांनी अत्यंत मानसशास्त्रीय संदेश दिलेला आहे. जेव्हा मन रागाच्या भरात असतं, जेव्हा मनामध्ये भीती असते, जेव्हा मनामध्ये लोभ असतो, अहंकार असतो, तेव्हा आपला विवेक कायम झाकलेलाच असतो. पण जेव्हा मन शांत असतं, निरपेक्ष असतं, सत्यप्रिय असतं आणि ईश्वराभिमुख असतं, तेव्हा विवेक जागृत असतो. तेव्हा विवेक हा प्रकाशासारखा आपल्याला मार्ग दाखवतो बरं का. विवेकाने न सुटणारी अशी कोणतीही समस्या या जगामध्ये नाही. शांत मनाने, एकांताने, प्रामाणिकपणे आत्मचिंतन करून प्रत्येक प्रश्नाचा योग्य मार्ग आपण शोधला पाहिजे. बघा, समर्थ सांगतात की गोंधळामध्ये निर्णय घेऊ नये, रागाच्या भरात निर्णय घेऊ नये, भावनिक होऊन निर्णय घेऊ नये, एकांतामध्ये विचार करून निर्णय घ्यावा, विवेकाला अखंड जागृत ठेवावं आणि मग कृती करावी. समर्थांनी बघा ना, 24व्या ओवी पासून 28व्या ओवी पर्यंत आपल्याला काय सांगितलं? 24वी ओवी उत्कट ध्येय, 25वी ओवी जीवनाची अनिश्चितता दाखवली है ना, 26वी ओवी सावधानता, 27वी ओवी तत्पर कृती आणि 28व्या ओवीमध्ये आत्मविवेक दाखवला. या 5 पायऱ्यांवरती यशस्वी व्यवहार, परमार्थ आणि आत्मोन्नती उभी राहिलेली आहे. कळायला पाहिजे. अखंड तजवीज चळना केली, अखंड तजवीज चळना जेथे, पाहत काय उने तेथे, एकांते विन प्राणियांते बुद्धी कैसी. समर्थ सांगतात की एकांतामध्ये, आत्मपरीक्षणामध्ये आणि सततच्या जागरूकतेचं महत्व यामध्ये प्रभावीपणे सांगितलंय. मागच्या ओवीमध्ये समर्थांनी विवेकाने प्रश्न सुटतात हे गॅरंटीने सांगितलं की नाही. आता समर्थ स्पष्ट करतात तो विवेक कसा जागृत करायचा. बघा, अखंड तजवीज चालना जेथे. अखंड तजवीज कुठे आहे? अखंड म्हणजे सतत विचार, नियोजन, परीक्षण, आत्मपरीक्षण ही सगळी तजवीज आहे. चालना म्हणजे चाळणी लावली, तपासणी केली, चाळून पाहिलं, कसोटी लावली. पाहता काय ऊन आहे तेथे, मग काय कमी आहे, काय सुधारायचं आहे हे पाहणं आहे ना आपलं काम. एकांते विन, एकांताशिवाय, शांत चिंतनाशिवाय, प्राणी यांते बुद्धी कैसी. मनुष्यामध्ये खरी बुद्धी, विवेक कसा उत्पन्न होईल है ना. समर्थांनी बघा काय सांगितलं, यशस्वी व्यक्ती आणि सामान्य व्यक्ती यांच्यामध्ये मोठा फरक हा बुद्धिमत्तेमध्ये नसतो, तर तो आत्मपरीक्षणाच्या सवयीमध्ये असतो. समजतंय? यशस्वी व्यक्ती आणि सामान्य व्यक्ती दोन वेगवेगळ्या व्यक्ती आहेत, पण यांच्यामध्ये जो फरक आहे तो बुद्धिमत्तेमुळे नाही, तर तो आत्मपरीक्षणाच्या सवयीमुळे आहे. जो मनुष्य रोज स्वतःला विचारतो की माझी आज कोणती चूक झाली आहे का, माझ्यामध्ये कुठला गुण वाढवायला हवा, हा रोज विचारला पाहिजे हा प्रश्न. माझ्यामधला कुठला दोष कमी करायला हवा, माझं ध्येय
योग्य दिशेनं चाललंय का, आहे की नाही, तो दिवसेंदिवस प्रगल्भ होतो. हे सगळे प्रश्न आम्ही स्वतःला रोज विचारल्यानंतर आपण स्वतः प्रगल्भ होतो. ज्याच्या जीवनामध्ये अखंड तजवीज नाही त्याची प्रगती थांबलेली आहे. अखंड तजवीज म्हणजे काय हो? हा शब्द अत्यंत अर्थपूर्ण आहे. याचा अर्थ फक्त चिंता करणे नाही, सतत जागृत राहणे, सतत स्वतःचे निरीक्षण आत्मपरीक्षण करणे, स्वतःच्या चुका मान्य करणे, सुधारण्याची वृत्ती ठेवणे, पुढील पाऊल अधिक योग्य कसं पडेल याचा विचार करणे, हेच समर्थांच्या भाषेमध्ये तजवीज आहे. एकांते विन बुद्धी कैसी ही ओवी मुख्य शिकवण आहे. समर्थ सांगतात की जो स्वतः बरोबर कधी बसतच नाही, है ना, ज्याने कधी एकांतामध्ये गेलाच नाही, स्वतःशी कधी संवाद केलाच नाही, तो स्वतःचे दोष त्याला कसे दिसतील? नाही दिसणार ना. त्यासाठी एकांतात बसावं लागतं, तेव्हा स्वतःचे गुण आणि दोष दोन्ही दिसतो. आजचा माणूस सतत मोबाईलमध्ये अडकलाय, सोशल मीडियामध्ये अडकलाय, टीव्ही, गप्पा, गॉसिप, कामाची धावपळ, ट्रॅफिकमध्ये अडकलाय, व्यस्त झालाय, पण स्वतःच्या मनाशी संवाद साधण्यासाठी त्याच्याकडे वेळच नाही, एकांतामध्ये येतच नाही तो. मग जो स्वतः बरोबर कधी बोलला नाही त्याला स्वतःचे गुण दोष दिसणारच नाही. एक उद्योगपती दर आठवड्याला आपल्या व्यवसायाचा आढावा घेतो, है ना, नफा किती झाला, तोटा किती झाला, मग काय कस्टमरचे रिव्ह्यू काय आले तो विचारतो. बरं, ह्याच्यावरती मग पुढे काय करायचं हेही तो विचारतो, आणि म्हणून त्याचा व्यवसाय वाढत असतो, वृद्धिंगत होत असतो. पण जो उद्योगपती, जो व्यावसायिक आपल्या व्यवसायाचा आढावाच घेत नाही, तो चुका वाढत जातो ना, त्याला कळतच नाही, तो फॉलोअप घेत नाही. जसा व्यवसायाला रिव्ह्यू लागतो तसा जीवनामध्ये आत्मपरीक्षण लागतं ना, रिव्ह्यू पाहिजे ना, बघितलं पाहिजे. साधकांनी स्वतःला रोज विचारलं पाहिजे, आज माझ्या मुखातून किती वेळा भगवंताचं नाम आलं, कोणत्या प्रसंगामुळे आज माझा अहंकार जागृत झाला, विचारलं पाहिजे. आज कुणी मला काय बोललो म्हणून मला राग आला, आज मी कोणाला मदत केलीये का, माझे मन भगवंताकडे किती वेळ आज राहिलं, हीच आध्यात्मिक तजवीज आहे. संत तुकाराम महाराज काय म्हणतात माहितीये, रोजी रोजी पहावे अंतरी, आणि समर्थ हेच सांगत आहेत. तुकाराम महाराजांनी तेच सांगितलं, रोजी रोजी पहावे अंतरी, आणि समर्थ पण आपल्याला तेच सांगत आहेत, फक्त सांगण्याची पद्धत वेगळी आहे. आजच्या भाषेत जर सांगायचं झालं तर समर्थ आपल्याला सेल्फ ऑडिट करायला सांगतायत, सेल्फ रिफ्लेक्शन करायला सांगतात, कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट करायला सांगतात आजच्या भाषेनुसार. जो मनुष्य नियमितपणे स्वतःचं परीक्षण करतो त्याचे निर्णय सुधारित असतात, त्याचे नातेसंबंध सुधारलेले असतात, त्याचा स्वभाव प्रगल्भ असतो, सुधारलेला असतो, त्याची साधना अधिक खोल असते. बघा ना, समर्थांनी आपल्याला मागच्या ओव्यांमध्ये काय सांगितलं, 24वी ओवी आपल्याला काय सांगते, किती छान शृंखला समर्थांनी दिल्या बघा. 24वी ओवी आपल्याला सांगते उत्कटता ठेवली पाहिजे, 25वी ओवी सांगते जीवन अनिश्चित आहे, 26वी ओवी सांगते सावध राहा आणि भगवत कार्य करा, 27वी ओवी सांगते जे शक्य आहे ते त्वरित तत्काळ करा, 28वी ओवी सांगते विवेकाने प्रत्येक प्रश्न सोडवा, 29वी ओवी सांगते की विवेक जागवण्यासाठी रोज एकांतामध्ये आत्मपरीक्षण करा. यातून समर्थ सांगतात की विवेक हा जन्मजात नसतो, तो सततच्या परीक्षणातून, आत्मपरीक्षणातून विकसित होतो असतो, तो विवेक असतो. जो मनुष्य एकांतामध्ये बसून स्वतःचे परीक्षण करतो, स्वतःतील उणिवा शोधून त्यांचे निराकरण करतो, त्याच्याकडे खरा विवेक आणि प्रगल्भता बुद्धी निर्माण झालेली असते. बघा ना, जीवनासाठी एक व्यवहार्य साधना काय आहे, समर्थांच्या या ओवींचा आजच्या जीवनामध्ये कसा उपयोग आहे. दररोज रात्री आपण स्वतःला किमान 5 प्रश्न विचारले पाहिजेत. पहिला प्रश्न, मी आज कोणतं सत्कर्म केलं का, माझी सर्वात मोठी चूक काय झाली. दुसरा प्रश्न. तिसरा प्रश्न, आज मी कोणाकडून काही नवीन शिकलो का. चौथा प्रश्न, उद्या मी नक्की त्यामध्ये स्वतःमध्ये काय सुधारणा केली पाहिजे. पाचवा प्रश्न, आज मी भगवंतांचे नामस्मरण किती वेळा केलं, किती केलं. ही 5 प्रश्न आहेत ना, ही 5 मिनिटांची अखंड तजवीज जर आपण केली दैनंदिन जीवनामध्ये, तर नक्कीच काय आहे, आपलं आयुष्य बदलल्याशिवाय, परिवर्तित झाल्याशिवाय राहणार नाही. हाच या ओवीचा जिवंत संदेश आहे. बघा ना, एकांती विवेक करावा, आत्माराम ओळखावा, तेथून येथवरी गोवा काहीच नाही. समर्थ सांगतात एकांतामध्ये शांत चित्ताने विवेक करावा,
नित्य आत्मचिंतन, सत्य असत्याचा विचार करावा, आत्माराम ओळखावा. आत्माराम आपल्या अंतःकरणातील परमात्मा स्वरूप आत्मतत्व ओळखावं. येथून तेथवरी, या संसारापासून परलोकापर्यंत, जन्मापासून मोक्षापर्यंत. गोवा म्हणजे गोंधळ, अडथळा, शंका, अज्ञान, गुंता म्हणजे गोवा. हे काहीच राहणार नाही. मग आत्माराम म्हणजे ही ओवी सर्वात महत्वाची संकल्पना आपल्याला सांगते. आत्माराम, आत्माराम म्हणजे आपल्या हृदयामध्ये नित्य वास करणारा परमात्मा. देह, मन, बुद्धी यांच्या पलीकडे असलेलं शुद्ध चैतन्य, जो ना येतोय ना जातोय, जो ना जन्मतोय ना तो मरतोय, तो आत्माराम. जो सदैव आनंद स्वरूप आहे तो आत्माराम. समर्थ येथे बाहेर देव शोधायला सांगत नाहीत. देवाला शोधायला बाहेर जायचं नाहीच. समर्थ म्हणतात की स्वतःच्या अंतःकरणामध्ये असलेल्या आत्मारामाला ओळखणं खूप गरजेचं आहे. मनुष्य आयुष्यभर बाहेर धावतोय, बाहेर. सुख बाहेर, मान सन्मान बाहेर, संपत्ती बाहेर, आणि देव सुद्धा बाहेरच म्हणते. देव कुठं आहे? बाहेर आहे म्हणते. देव कुठं आहे? हिमालयात आहे म्हणते. देव कुठं आहे? दक्षिणेला आहे म्हणते. देव कुठं आहे? पूर्वेला आहे. नाही रे बाबा. समर्थ म्हणतात एकांतात बसा, विवेकाने विचार करा, आणि मी कोण आहे हा प्रश्न जर स्वतःला विचारला, आणि हा विचार जसा खोल होत जाईल तसं तसं साधकाला समजतं की अरे मी देह नाहीच आहे, आणि हे मन पण नाही आहे, मी शुद्ध स्वरूप चैतन्य आहे. आणि यालाच आत्मारामाची ओळख असं म्हणतात. येथून तेथवरी गोवा काहीच नाही. गोवा म्हणजे गोंधळ, गुंता, अडथळा, संभ्रम. ज्याला आत्मज्ञान झालं त्याला मृत्यूची भीती राहत नाही. सुखदुःखाचा अतिपरिणाम त्याच्यावरती होत नाही. लाभ हानीने तो डळमळीत होत नाही. जन्म मरणाचं कोड सुटून जातं. समर्थ म्हणतात आत्माराम ओळखला की संसारापासून मोक्षापर्यंतचा सगळा गोंधळ संपतो. आत्माराम समजल्यानंतर संसारापासून मोक्षापर्यंतचा सर्व गोंधळ संपतो. समजा एखादा व्यक्ती आहे, स्वतःची ओळख फक्त त्याने त्या पदाशी जोडलेली आहे. नोकरी गेली की तो खचतो, डळमळीत होतो. पण ज्याची ओळख त्याच्या मूल्यांशी आहे, त्याच्या अंतर्मनाशी आहे, तो संकटामध्ये स्थिर राहतो. नोकरी गेली तर गेली, काय प्रॉब्लेम नाही. आपली ओळख म्हणजे नोकरी नाही आहे. या तत्वाचा सर्वोच्च आध्यात्मिक विस्तार म्हणजे आत्मारामाची ओळख आहे. ज्याला आत्मारामाची ओळख झाली तो डळमळीत का होईल? वेदांताशी संबंध आहे बघा. ही ओवी वेदांताचा सार सांगते, उपनिषदांचा सार सांगते. काय सांगते? उपनिषदामध्ये सांगितलंय तत्वमसी, तूच ब्रह्म आहे. अहम ब्रह्मास्मी, मीच ब्रह्म आहे. आयतम ब्रह्म म्हणजे हा आत्माच ब्रह्म आहे. समर्थांचा आत्माराम ओळखावा हा उपदेश या वेदांत परंपरेचा सुलभ आणि अनुभवाधिष्ठित असा आविष्कार आहे. समर्थांच्या या ओवीनुसार साधकाने दररोज थोडा वेळ तरी एकांतात बसलं पाहिजे. नामस्मरण शांत मनानेच केलं पाहिजे. मी कोण हा प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे. सद्गुरूंच्या उपदेशाचं मनन केलं पाहिजे. साक्षी भावाने काय केलं पाहिजे? स्वतःकडे पाहिलं पाहिजे, आणि मग हळूहळू आत्मस्वरूपाची झलक त्याला मिळू लागते. बघ ना, समर्थांनी सांगितलं की आता मागच्या ज्या बऱ्याच ओव्या आहेत ना, त्यामधलं आपण थोडे थोडे सारांश पाहूया. समर्थांनी एक सुंदर असा आध्यात्मिक प्रवास मांडला. उत्कटता पाहिजे, जीवन अनिश्चित आहे आपण समजून घेऊन जगलं पाहिजे. सत्कर्म केलं पाहिजे, आणि कसं केलं पाहिजे? विलंब नाही, तत्काळ केलं पाहिजे. विवेक जागृत केला पाहिजे तत्काळ. एकांतामध्ये आत्मपरीक्षण केलं पाहिजे, आणि शेवटी आत्मारामाला ओळखलंच पाहिजे. हा प्रवास हा बाह्य यशापासून अंतर्मुक्तीकडे घेऊन जाणारा प्रवास आहे. बघा ना, या शेवटच्या ओवीचा सार काय आहे? शांत एकांतात विवेकपूर्ण आत्मचिंतन केलं, आपल्या अंतःकरणातील आत्मारामाला एकदा ओळखलं, आणि एकदा आत्मस्वरूपाची अनुभूती झाली की संसारापासून मोक्षापर्यंतचे सर्व संभ्रम आणि अज्ञान नाहीसे होतात. समर्थांनी इथे केवळ तत्वज्ञान सांगितलं नाही, तर साधनेचा योग्य मार्ग दाखवलेला आहे. इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे बुद्धिवाद निरूपणानाम समास 6वा. जय जय रघुवीर समर्थ. ओम श्री गुरुदत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. जय सद्गुरु.